एका जागेवरती ह्याच पोझिशन मध्ये उभं राहून अशा व्हेरिएशन बघायच्यात आपल्याला एक्सरसाइजच्या. त्याच्याने होणार आहे आपला साईडचा फॅट कमी, पोटाचा फॅट कमी, हाताचे दंड पण कमी होणार आहेत, मांड्यांची साईज पण कमी होणार आहे. जिथे तुमचा फॅट जास्त आहे, पोटावरची स्टमी जास्त वाढलेली आहे, तिथे जास्त फायदा तुम्हाला भेटणार आहे. किंवा साईडचा फॅट खूप जास्त आहे, तिथेच तुम्हाला जास्त फायदा भेटणार आहे. आजच्या अगदी सोप्या एक्सरसाइज आहेत, सहज तुम्ही करू शकता आणि तुम्ही करतही असाल. पण याचे व्हेरिएशन तुम्हाला कसे करायचे स्टेप वाईज त्याच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता बघायचा आहे. चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. स्क्रीनवरती नंबर दिसला की तो नोट करा. जर तुम्हाला योगा क्लास जॉईन करायचे असतील, ऑनलाईन घरात बसून वजन कमी करायचं असेल तर तुम्ही एनी टाइम दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता. 1.5 तासाची बॅच आणि 1 महिन्याचा डाएट सजेस्ट करते. मध्ये मध्ये चॅलेंज देखील देत असते. चांगला रिझल्ट तुम्हाला तिथे भेटू शकतो. माझ्या स्टुडंटला भेटत चाललेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला, ह्या पोझिशन मध्ये सांगितलं होतं तर या पोझिशन मध्ये आलेली आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला करायचं काय, पहिले आसन. हे एक्सरसाइज कधी करायच्या, जेवण झाल्यावरती 2 तासांनी करा, जेवणाच्या अगोदरती 1.5 तासांनी करू शकता, आरामात करू शकता, सकाळी खाली पोटाने देखील करू शकता. याच्यासोबत तुम्हाला खाण्यावरती कंट्रोल करणं तितकंच आवश्यक आहे. जसं तुम्ही साखरेचे पदार्थ नेहमी सांगत असते मी, साखरेचे पदार्थ, बाहेरचं जंक फूड या गोष्टी टाळायच्या, घरातला घरगुती आपला सात्विक आहार खायचा आणि पाण्याचं इंटेक जास्त ठेवायचं, बॉडीमध्ये चांगली झोप घ्यायची. एवढ्या गोष्टी फॉलो केल्या आणि असे वेगवेगळे योगासन केले की आपल्याला रिझल्ट भेटतो. ठीक आहे. तर आता हे देखील होतच नाही तुमच्याकडनं, तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. या पोझिशन मध्ये आली, काय करायचं, नॉर्मल जस्ट या पोझिशनला ब्रीथ इन 1 2 या पोझिशनला जायचं आपल्याला. ठीक आहे. नुसतं असं नाही करायचं. म्हणजे काय होणार आहे, पोटावरती पीळ बसतो, आपल्या पोटावरती दाब येतो आणि साईडलाही प्रेशर येतं. म्हणजे इथे जर फॅट असेल ना तिथे पण, म्हणून आपल्याला या पोझिशनला जायचं. 1 2 3 आरामात केला तरी काही हरकत नाही. 4 5 6 जितकं होईल तितकं तुम्हाला ट्विस्ट करायचंय. 7 8 इथे श्वास तुम्ही नॉर्मल ठेवू शकता. 9 10 अँड होल्ड पण इथे तुम्ही या पोझिशनला करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अपोजिट होल्ड करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलीज. एक राऊंड झाला आपला 40चा. असेच 2 राऊंड सेम टू सेम करायचे. आता थोडस पायाला ह्या पोझिशनला आणलं. आता काय करायचं, या पोझिशनला दोन्ही हात उजव्या पायावरती ठेवले. जस्ट इथे श्वास भरला, इथे श्वास सोडला. 1 2 3 इथे गुडघ्यांना वाकवायचं नाहीये, नाही का. गुडघ्यांना वाकून पण आपण असं करतो तसं नाही. गुडघे आपले स्ट्रेट, पायावरती पूर्ण प्रेशर आलं पाहिजे. 4 5 6 7 8 9 10 दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. याच पोझिशन मध्ये आपण आहोत. तुम्ही हवा तुमच्या पाय जास्त गळून आलेत स्ट्रेट ठेवून तर तुम्ही थोडस बॉडीला रिलीज करू शकता या पोझिशनला थोडस वाकून. आता इथेच या पोझिशनला वापस पायामध्ये अंतर, पाय सरळ, जस्ट हाताला असं घट्ट करून घ्यायचं. इथे पाठीमागे 1 2 3 4 5 इथे पूर्ण पायावरती, पोटावरती आणि इथे साईडवरती खूप जास्त प्रेशर येते, हातावरती प्रेशर येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड या पोझिशनला रिलीज. वरती जायचं. आता इथे ह्या पोझिशन मधून आपल्याला नेक्स्ट 1 2 3 4
5 6 7 8 9 10. रिलीज. ह्याच पोझिशनला आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. या पोझिशन मध्ये यायचं. इथे थोडस या पोझिशन मध्ये बसून बॉडीला रेस्ट करायचं. तुम्हाला असं नाही बसता येत, तुम्ही डायरेक्ट मांडी घालून किंवा पाय लांबून असं बसून थोडस बॉडीला रिलीज करून घ्यायचं. प्रत्येक जेवढ्या पण स्टेप दाखवल्या त्या तुम्हाला एक एक राऊंड 30चा करायचा, 40चा करू शकता. असे 2-2 राऊंड प्रत्येक एक्सरसाइजचे झाले पाहिजे. आणि त्याच्यानंतर असं थोडंसं बसून बॉडीला रिलीज करायचं आणि नंतर आपल्या रुटीनला यायचं. खूप चांगला रिझल्ट भेटतो. बघा, मी डेली वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत एक्सरसाइज पोहोचवत असते. ऍटलिस्ट तुम्ही बघून डेली ज्या पण एक्सरसाइज येतात त्या ट्राय करा, ज्या पण एक्सरसाइज येतात त्या ट्राय करा. मग बघा तुम्हाला किती चांगला रिझल्ट भेटतो. कारण की सुंदर दिसणं सगळ्यांना आवडतं, पण हेल्दी राहणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला बिमाऱ्या येऊ नयेत ना, त्याच्यासाठी आपण आज ही मेहनत करायची. जस्ट असं नाही की आपल्याला नेहमीच करावं लागेल का, असं नसतं. योगासन करताना तुम्ही जर तुमचं तिथे फॅट लॉस झालं नाही, एकदा वेट लॉस, तर तुमचं तिथे लवकर वेट गेन होत नाही. आपल्यावरती असतं आपण काय खातो काय खात नाहीये. आज तुम्ही चेक डे केला तर उद्या तुम्ही प्रॉपर डाएट घेऊ शकता. ठीक आहे, आज तुमच्याकडे वेळ नाही, 1 तासभर तुमच्यासाठी नाही, अर्धा तास नाहीये, तुमच्याकडे आज एक्सरसाइजच झाल्या नाहीयेत, ऍटलिस्ट तुम्ही संध्याकाळी जेवण झालं तुमचं की संध्याकाळचा आहार कमी करून तुम्ही संध्याकाळी शतपावली करा. धावपळ आहे खूपच जास्त म्हणून वेळ नाही भेटला तुम्हाला, तर ऍटलिस्ट तुम्ही खाण्यावरती कंट्रोल करा, है की नाही. चीट डे झाला, दुसऱ्या दिवशी चांगलं एक्सरसाइज करा. डेली अर्धा तास करता का, त्या दिवशी तुम्ही 1 तासभर करा. आदल्या दिवशी चीट डे केलेला आहे, तर अशा गोष्टी फॉलो करायच्या छोट्या छोट्या आणि छान वेट लॉस करून घ्यायचं असतं. तर आय होप तुम्हाला या टिप्स आणि आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत